Good morning, students. Yesterday we have started discussion on control chart for attributes. There are two charts. One is a P chart and the other one is C chart. P chart means control chart for fraction defective and C chart means control chart for number of defects. सो या ठिकाणी पी चार्टच्या डिस्कशनमध्ये काल आपण पाहिलं आहे की व्हॉट डू वी मीन बाय पॉप्युलेशन फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह दॅट इज कॅपिटल पी. इट इज गिवन बाय डी अपॉन एन. डी इज द नंबर ऑफ डिफेक्टिव्स फाउंड इन द लॉट वेअर एन इज lot size. Okay, so today we'll see how to construct P chart when we are interested in controlling the number of defective items in the manufactured units. The control chart for fraction non-conforming किंवा fraction डिफेक्टिव्ह. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, नॉन कन्फॉर्मिंग आणि डिफेक्टिव्ह हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत. त्यामुळे तुम्ही डिफेक्टिव्ह शब्द वापरू शकता किंवा नॉन कन्फॉर्मिंग शब्द वापरू शकता. हे इंटरचेंजेबली माझ्या डिस्कशनमध्ये किंवा स्लाइड शोमध्ये पुन्हा पुन्हा येत राहतील. तुम्ही ते कन्फ्यूज व्हायचं काय कारण नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, डिफेक्टिव्ह आणि नॉन कन्फॉर्मिंग हे दोन समानार्थी शब्द आहेत. When we are interested in controlling the number of defective items in the manufactured units, the control chart for fraction non-conforming is used. That is P chart is used. म्हणजे एखाद्या प्रोसेसमध्ये, एखाद्या प्रक्रियेमध्ये मॅन्युफॅक्चर्डचे युनिट्स असतील, तयार झालेल्या ज्या वस्तू असतील त्याच्यामध्ये नंबर ऑफ डिफेक्टिव्ज आपल्याला कंट्रोल करायचे असतात, मॉनिटर करायचे असतात, त्यावेळेला आपण पी चार्टचा वापर करत असतो. द स्टॅटिस्टिकल प्रिन्सिपल्स अंडरलाईंग द कंट्रोल चार्ट फॉर फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह आर बेस्ड ऑन द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. तर आता हा जो चार्ट तयार होतो आहे त्याच्या पाठीमागे जी थिअरी आहे ती डिपेंड्स ऑन दी बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन प्रोव्हाइड्स ए बॅकग्राऊंड फॉर दी पी चार्ट. तर ते कशा पद्धतीने प्रोव्हाइड करत आहे हे आपल्याला बघायचं आहे. सपोज दॅट ए प्रोडक्शन प्रोसेस इज अंडर कंट्रोल, दॅट इज इट इज ऑपरेटिंग इन अ स्टेबल मॅनर. आता आपण असं गृहीत धरूया की एव्हरीथिंग इज फाईन, द प्रोसेस इज वर्किंग ॲज पर आवर डिझायर, दॅट इज इट इज अंडर कंट्रोल, इट इज अ स्टेबल. आणि अशा प्रोसेसमध्ये लेट कॅपिटल पी विथ द प्रोबॅबिलिटी दॅट एनी युनिट विल बी डिफेक्टिव्ह. अशा प्रोसेसमध्ये एखादा आयटम डिफेक्टिव्ह असू शकतो, पण ते असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? कॅपिटल पी आहे असं आपण गृहीत धरतो. ऑल्सो अज्युम दॅट सक्सेसिव्ह युनिट्स प्रोड्यूस्ड आर इंडिपेंडंट. म्हणजे ज्या वस्तू तयार होतात त्यातल्या एका वस्तूची जी काही क्वालिटी असेल त्याचा परिणाम दुसऱ्या वस्तूवरती नाही होणार. म्हणजे एक वस्तू चांगली तयार झाली तर दुसरी खराब व्हायला पाहिजे, किंवा पहिली खराब झाली तर दुसरी चांगली व्हायला पाहिजे, किंवा पहिली खराब झाली तर दुसरी खराब व्हायला पाहिजे, किंवा पहिली चांगली असेल तर दुसरी चांगली असायला पाहिजे. अशा प्रकारचा इंडिपेंडन्स त्याच्यामध्ये नाही आहे असं आपण गृहीत धरतोय. दीज आर दी अझम्पशन्स. ओके. देन ईच युनिट प्रोड्युस्ड कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज अ बर्नॉली ट्रायल. मग आता काय आपल्याला सांगता येईल? एखादी वस्तू आपण त्याचा इन्स्पेक्शन करणार म्हणजे काय करणार? एक दोन कॅटेगरीमध्ये त्याला ठेवू शकणार, चांगली किंवा वाईट. द डायकोटॉमस इव्हेंट.
म्हणजे प्रत्येक वस्तू ही आपल्याला बर्नॉली ट्रायल म्हणून रिप्रेझेंट करता येईल. म्हणजे काय तर व्हेरिएबल वाय आय तो दोन व्हॅल्यू घेणार, एक म्हणजे 1 आणि दुसरी म्हणजे 0. 1 कधी घेणार इफ द युनिट इज डिफेक्टिव्ह, कारण आपल्याला नंबर ऑफ डिफेक्टिव्ह शोधायचे आहेत ना. सो दॅट इज सक्सेस फॉर अस. सो विल टेक वाय आय इज इक्वल टू 1 if the unit is defective and yi is equal to 0 if the unit is non-defective. म्हणजे आपण वस्तू तपासत गेलो, चांगली वस्तू मिळाली तर वायची व्हॅल्यू 0, खराब वस्तू मिळाली की वायची व्हॅल्यू 1. आणि असं प्रत्येकासाठी आपल्याला व्हेरिएबल वाय डिफाईन करता येईल. पहिली वस्तू तपासून झाली y1, दुसरी y2, तिसरी y3. अशा पद्धतीने जर सगळ्या आपण तपासून घेतल्या त्या लॉटमधल्या तर वी विल गेट y1, y2 सो ऑन y capital N, that is the lot size. Okay, so this is the Bernoulli variable we define. आता प्रत्येक वस्तू आपल्याला तपासून पाहणं शक्य नाही आहे, म्हणजे वी कॅनॉट इन्स्पेक्ट द होल लॉट. त्याची काय कारणं आहेत, वेगवेगळी कारणं आहेत, ते आपण डिस्कस केलेली आहेत पहा. म्हणजे ते आपल्याला इकॉनॉमिकली परवडणार नसतं आहे, काही वेळेला वस्तू डिस्ट्रॉय होतात. त्यामुळे आपण काय करतो अशा केसमध्ये वी यूज सॅम्पलिंग मेथड. म्हणजे सगळ्या वस्तू तपासून पाहण्यापेक्षा त्यातल्या काही वस्तू निवडायच्या आणि त्या तपासून पाहायच्या. इफ अ रँडम सॅम्पल ऑफ n युनिट्स आर इन्स्पेक्टेड, म्हणजे आपण काय केलं आता त्या संपूर्ण लॉटमधून कॅपिटल N जो लॉट आहे त्याच्यातून मी काही वस्तू निवडल्या, सपोज 10, 5, 20, 25, दॅट इज स्मॉल n. वी हॅव टेकन अ सॅम्पल ऑफ साईज n, ऑफकोर्स इट इज अ रँडम सॅम्पल, आणि ती प्रत्येक वस्तू तपासली आणि त्याच्यामध्ये मला सापडलं इफ स्मॉल d इज द नंबर ऑफ डिफेक्टिव्ह युनिट्स ऑब्झर्वड. किती युनिट्स आढळले, स्मॉल d, इट इज अ रँडम व्हेरिएबल. तर कोणत्या सॅम्पलमध्ये किती डिफेक्टिव्ह असणार आहेत हे आपल्याला अगोदर सांगता येणार नाही आहे. ओके, पण त्याची व्हॅल्यू 0 ते n पर्यंत असू शकते ना. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या डिफेक्टिव्ह आल्या तर दॅट इज n, एकही डिफेक्टिव्ह नसेल तर दॅट इज व्हॅल्यू 0. सो इट फॉलोज अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. Addition of Bernoulli trials, we know already, we have seen that result. Addition of Bernoulli trials is a binomial random variable. Therefore, the PMF of D is given by probability of D is equal to x. It is NCX P raised to x 1 minus P raised to n minus x, where x is taking values from 0 to n, and this P, capital P, it is the probability of success. That means probability of getting a defective item, and it is equal to, it is a probability, and therefore it lies in between 0 to 1. So this is the distribution of defectives found in the sample. आता हे बायनॉमियलचं PMF आहे, तुम्ही सर्वांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. सो आय विल नॉट टॉक मच मोर अबाउट दिस PMF. पण मी तुम्हाला आठवण करून देतो की बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा जो मीन आहे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ D, तो आपल्याला माहीत आहे, इट इज n इंटू P, आणि त्याचा व्हेरियन्स इट इज NPQ, म्हणजेच n इंटू कॅपिटल P इंटू 1 मायनस P, दॅट इज Q. ओके, सो दिस इज व्हॉट अबाउट द probability डिस्ट्रीब्युशन ऑफ D. आता आपल्याला इंटरेस्ट कशामध्ये आहे तर फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह काय आहे. आता सॅम्पलमध्ये किती आढळले डिफेक्टिव्ह, त्याच्यावरून आपण सॅम्पल फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह डिफाईन करू शकतो. तर सॅम्पल फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह that is small p for sample, we will denote it by small p, defined as the ratio of number of defective units in the sample
that is small p is equal to d divided by n. D is the number of defectives in the sample आणि n is the sample size. म्हणजे उदाहरणार्थ 1000 वस्तूंचा लॉट आहे, त्याच्यात किती डिफेक्टिव्ह आहेत मला माहीत नाही आहे, पण मी एक सॅम्पल घेतलं, 20 वस्तू निवडल्या आणि त्या 20मध्ये मला 5 जर खराब आढळून आल्या तर 5 डिवायडेड बाय 20 इट इज द फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह, बट इट इज अ सॅम्पल फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह. Okay, where d is the number of defectives observed in the sample size n. Further, we know that if d follows binomial np, then expected value of d is equal to np. This implies expected value of d divided by n is equal to capital P. बरोबर आहे. डी चं एक्सपेक्टेशन एन पी आहे. सो एन इज अ कॉन्स्टंट, तो इकडं मल्टिप्लाइड आहे. तुम्ही जर इकडं आणला एक्सपेक्टेशनमध्ये तर इट विल बी, तो डिवाइड होईल डीला. सो एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ डी डिवायडेड बाय एन इट इज इक्वल टू कॅपिटल पी. म्हणजेच ह्याचा अर्थ काय होतो पहा, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ स्मॉल पी इज इक्वल टू कॅपिटल पी. दॅट इज sample fraction defective is an unbiased estimate of population fraction defective. म्हणजे हा कॅपिटल पी जर मला अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी मी हे जे स्मॉल पी आहेत त्याचा ॲव्हरेज वापरू शकतो. अँड व्हेरियन्स ऑफ दी स्मॉल डी आपण पाहिलं, इट इज एन इंटू पी इंटू 1 मायनस पी. मग आता इथे काय होतं, व्हेरियन्समध्ये आतमध्ये एखादा कॉन्स्टंट असेल तर तो बाहेर येताना स्क्वेअर होऊन येतो. त्यामुळे मला इथं डीला डिवाइड करायचं असेल एनला तर आय नीड आउटसाइड स्क्वेअर. सो इथं जर मी स्क्वेअर केला तर व्हॉट डू वी गेट, व्हेरियन्स ऑफ डी डिवायडेड बाय एन इट इज इक्वल टू पी इंटू 1 मायनस पी डिवायडेड बाय एन. सो वी नीड दॅट एक्स्ट्रा एन आणि तो इथं आपण डिवाइड करून मिळवलेला आहे. ओके, सो व्हेरियन्स ऑफ स्मॉल डी किंवा इनफॅक्ट व्हेरियन्स ऑफ स्मॉल पी आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ स्मॉल पी आपल्याला मिळालेला आहे. ओके, सो मग त्याच्यावरून आपल्याला कंट्रोल लिमिट्स डिफाईन करता येऊ शकतात. When standard are given, that is P is known, म्हणजे P ची व्हॅल्यू जर आपल्याला माहीत असेल, if the population fraction defective P in the process is known or a specified standard value, the center line and 3 sigma control limits for P chart are center line, expected value of small p, that is capital P. आपल्याला माहीत आहे ती व्हॅल्यू ठेवली इथं आपण. कॅपिटल पी मायनस 3 टाइम्स स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हेरियन्स किती आहे बघा वरती, पी इंटू 1 मायनस पी डिवायडेड बाय एन. सो स्क्वेअर रूटमध्ये ते येणार. जर पी मला माहीत असेल तर ह्या व्हॅल्यूज आपण इथं तशाच वापरू शकतो. पण व्यवहारामध्ये ही केस समोर आपल्या कधी येत नाही. वी हार्डली नो द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल पी, किंवा ते आपल्याला कधीच माहीत नसते. त्यामुळे काय होतं, आपल्याला कंट्रोल चार्ट तयार करता येत नाही. म्हणजे आता या ठिकाणी आपण फॉर्म्युला काय वापरला पहा, सी एल मीन्स एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ स्मॉल पी, एल सी एल इज expected value of small p minus 3 times standard deviation of small p, and UCL is expected value of small p plus 3 times standard deviation of small p. तो शिवाट कंट्रोल चार्टसाठी आपण हे 3 सिग्मा कंट्रोल लिमिट्स वापरतोय. त्या पद्धतीने ही केस आपण पाहिली. The second case,
की ज्या केसमध्ये आपल्याला वेन वी डोंट नो द व्हॅल्यू ऑफ पी. पण हा पी जर आपल्याला माहीत नसेल तर काय करायचं? दॅट इज द केस जी खूप वेळा आपल्या समोर येते, जी खूप वेळा आपल्या व्यवहारामध्ये येते. तर त्याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. आज आपण या ठिकाणी जी चर्चा केलेली आहे ती म्हणजे फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह चार्टमध्ये फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह चार्टमध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा आधार कशा पद्धतीने घेतला जातो आणि त्याच्यावरून कंट्रोल लिमिट्स कशा डिफाईन केल्या जातात. ओके, सो वी विल कंटिन्यू द सेम डिस्कशन in the next lecture also. We'll stop here. See you tomorrow.